क्लास. ओ माय गॉड, ब्लॉगर आहे ब्लॉगर. म्हणतो का तुम्ही कॅमेऱ्यात माझ्या मांडीमागे माकडं बघू शकता. इथं बस बस आता इथं लय माकडं आहे. ते माझा व्हिडिओ कंटिन्यू करते. माकडाच्या नमस्कार मंडळी, मी श्रेया. कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते. खूप दिवसांनी म्हणजे आय थिंक महिन्यांनीच बनवते. तर एनिवे, तर मी आहे श्रेया, मला तुम्ही ओळखतच असाल. तर आजचा व्हिडिओ बनवायचं कारण असं की आज आम्ही जात आहे या वर्षाची पहिली आमची ट्रिप. जे हे वर्ष संपत आलं तेव्हा आम्ही आमची पहिली ट्रिप करतोय. म्हणजे आज आम्ही आमच्या मोठ्या गाडीत जात आहे वणीला आणि दुसऱ्या काही लोकेशनवर जाणार आहे. तर ते सगळं तुम्हाला दाखवेल. तर हा ब्लॉग तुम्ही माझा एन्जॉय करा. ओके बाय. आता मी आंघोळ करून नाही आली आणि बघा मी किती वाजता उठली. थांबा दाखवते. ही बघा 6 वाजता. असं मला तसं तर कधी जागेत नाही लवकर, पण जेव्हा फिरायला जायचं असलं तेव्हा मी 6ला काय 5ला काय 4ला बी उठू शकते. असं टॅलेंट आहे माझ्यामध्ये वेगळंच असं. सो लेट्स गो. माझं थोडं किती माझं तू छान येते पण ते ऊन येते ना, खूप छान येते. स्लॅब होत आहे पण छान येते. खरंच छान येते. आमच्या चेहरे का बॅकग्राऊंड शोधायला निघलोय. नाही बॅकग्राऊंड नाही दिसत आहे. बॅकग्राऊंड लुकिंग सो ब्युटिफुल. अजून आम्ही फार बंगार झाले. तर आता आम्ही सगळे फिरायला आलोय आणि आमच्या नोकरांसोबत घेऊन आलोय. हीच आहे आमच्या नोकरांनी. आम्ही कानातले काहीच घातले नाही कारण आता आम्ही मेकअप कोण वाटते आउटफिट चेक देऊ ना नंतर. मग ते गेलं आउटफिट चेक नंतर घ्या. आता फार थंडी वाजली. गाडीत गरम होत होतं, बाहेर थंडी असते आहे. आणि अजून थोड्या वेळात पोचणार आहे, दिंडोरीला पोचणार आहे. तोपर्यंत तर सगळ्यात अगोदर आम्ही जाणार आहे दिंडोरी केंद्रामध्ये. आम्ही फक्त मुली आलो याच्यामध्ये. गर्ल्स कारण मम्मी बोलू कारण मम्मी पप्पाला एक काम आहे, ते काम केल्यानंतर ते येणार आहे. तर आम्ही आधी आलो हे केंद्रामध्ये. अरे हे नुसते बॅकग्राऊंडला हसू राहिले. त्यांनी मला ओळखलं असेल. ओ माय गॉड, ब्लॉगर आहे ब्लॉगर. आगे चाल ना. टाइमपास खाते नाही कुठेच खाल्ली आपण. हा माई पुढे घंटा गाडी म्हणतो का तिकडे पाय ना, हे पण होतं. आता थोडं मेकअप करून आता आम्ही आलो स्वामी समर्थ केंद्रामध्ये. तर चला, पण मध्ये कॅमेरा अलाउड राहत नाही, त्याच्यामुळे कॅमेरा मला बाहेर ठेवून जावं लागेल. पण चला बाहेरून दाखवते मी तुम्हाला. मधून रील दाखवते त्याच्यामध्ये. आणि पाठीमागे सगळे आमचे बॉडीगार्ड्स आहेत पाठीमागे. त्यापेक्षा स्पेशल काय असू शकतं की आज आम्ही दोघं म्हणजे फॅमिली सोबत केंद्रात आलोय. आणि उद्या माझा बर्थडे गाईज. उद्या हा आई, हिला माझा बर्थडे सुद्धा माहित नाही. तर आता आम्ही दर्शन घ्यायला जातो. प्लीज गाय. स्विमिंग पूल आहे का तो? किती गार पाणी ना, टू मच गार पाणी. येस. तर आता आम्ही दर्शन घेणार आहे, यानंतर पुढे जाणार आहे. ते सगळ्यात अगोदर आपण दर्शन करू. आणि इकडे इतके भारी ग्रीन आहे मस्तपैकी सगळीकडं. पॉझिटिव्ह वाईब आहे सगळ्या. तर आता आम्ही वणीच्या अगोदर जे लोकेशन येतं जिथं खूप माकडं राहतात तिथं आलोय. जसं की तुम्ही कॅमेऱ्यात बघू शकता. जसं की तुम्ही कॅमेऱ्यात माझ्या मांडीमागे माकडं बघू शकता. जसं की हे बघा दिसले का तुम्हाला माकडे? हे बघा, हे कपडे घातलेले नाही. मॅडमचं घ्या. मॅडम महत्वाचं बोलताय. तुला असं वाटतं का इथं सगळे फोटो काढायला उभे राहिले, सगळे माकडच आहे असं वाटतं? येस, असंच वाटतंय आम्हाला. आणि इथं माकडं नाही म्हणून आम्ही व्हिडिओ काढायला आलोय. आमचा फोटो. आणि हे माकडं हे पण हे आमचे कायम सोबत असलेले बडबडे माकडं. समोर चांगलं झालं. हा
2 मिनिटापूर्वी तुम्ही बघायला पाहिजे होतं काय झालं. हा सांग सांग. काही नाही, माझा चहा बाहेर आला. काही नाही, माझा चहा बाहेर आला होता. सॉरी गाईज. आता पाठीमागून माकडे येईल तो माझा व्लॉग कंटिन्यू करण्यापेक्षा मी इथं थांबून घेते याला. नको तू करत राहा. नाही मी बाय द वे तुझा आउटफिट चेक द्यायचा राहिला. हो यस शी कसं बंगाल पाहिलं. एकदम खुन्नस देऊन टाकलं. Looking like a wow. Just looking like a wow. मी इथं आलोय, वणीमध्ये पोहोचलोय. सगळ्यात अगोदर कुंडावर जाणार आहे, म्हणजे आलोय. आणि इथं कुंडावर हातपाय धुवून मग नंतर गडावर जाणार आहे. आणि इथं आज खूप गर्दी, कारण आज मंगळवार आहे त्यामुळे खूपच गर्दी इथं. मम्मी घरून मेथीची भाजीची नैवेद्य करून आली आहे, ते इथं वाहिले आणि व्रत सुद्धा घरी घेऊन जाणार आहे. सोडून दे का पुढं ढकलून द्या. असं पाणी कुठं फेक ना. सांग कोणती नदी. तळ आहे. सांग ना तळ्याचं नाव सांग. गंगाळ तळे. काय नाव आहे. मी पहिले कुशावर्त बोलले होते. दिव्यानी ती आंघोळ केली होती. ते जाऊ दे, पण इथे लिहिलंय बघा, चोरांपासून सावध राहा. प्लीज प्लीज ह्या लोकांपासून सावध राहा. ह्या लोकांपासून सावध राहा. ज्यांनी फोन हातात पकडलेला आहे. चोरांपासून सावध राहा. गाडी वगैरे पार्क केली आणि आम्ही चाललोय तळ्यावरती अंघोळ करायला. असं म्हणतात की काही स्किन रिलेटेड डिसीज असेल तर इथं तो बरा होतो. बट आम्हाला काहीच नाही, मग मी तोंडात प्राईस घेतले फक्त. आणि तर जाऊ. तर त्याच्या अगोदर आम्ही एक महत्त्वाचं ठिकाण दाखवू इथलं. तर त्याला काय म्हणतात, काय म्हणतात त्याला इथला याला. पप्पांना विचारून सांगतो. पप्पांना विचारून सांगतो. आणि हे इथं पिशवी लटकवली ना, त्याच्या मम्मीने लटकवली आहे, कारण त्याच्यामध्ये नैवेद्य आहे, ते वरती घेऊन जायचे. आणि इथं एवढे माकडे आहे की एकदा ते माझ्या भावाच्या खांद्यावर बसले होते आणि इथं कानामाग दिली होती. तर असे काही ते करत राहतात, त्याच्यामुळे मग आम्ही ते तिथं ठेवले आणि माकडं बघायला चालले. सगळे माकडच आहे, तरी पण आम्ही माकड बघायला चालले. माकड तू माकड असशील, आम्ही नाही, हे माझ्यासोबतच आहे, म्हणजे हे माणूस व्यक्ती, आम्ही व्यक्ती माणूस पिक्चर स्पेसिफिक माणूस. मार्कंड कडा कडा कोकण कडा सतीचा कडा. सगळी अर्धवट माहिती आम्हाला, सगळी सतीचा कडा म्हणता ह्या ठिकाणाला. ह्या ठिकाणी आता आम्ही आलोय. इथं बस आता इथं लय माकडे ते. माझा व्हिडिओ कंटिन्यू करते. माकडाच्या असे स्टंट नॉर्मल बात. हे असा स्टंट एकदा आमच्या भावासोबत झालेला आहे. एकदा खाली ह्या कड्याला शीतकडा म्हणतात. एकदम असं सरळ या पुढं लय बदक राहता मग. आत्ता एकच आहे का बदक घर. तू बाहेर आहे ना म्हणून एक तीनच. हो, मी इतके सुंदर आहे ते तिकडे बसेल कोपऱ्यात तशीच. काय ती कमी. अगं 3 आहे, 4 राहायचे ना, एक बाहेर आहे ना इथं, म्हणून 3 आहे. ही 4 का असं त्याच्यात. मला 2च दिसले होते आधी. ती सगळ्यात मोठी आली ना, ती दिदी आहे. हां, ही इकडं कोपऱ्यात छोटी छोटी बिचारी ती मी पुढे गेली. हा, ती सगळ्यात छोटी ना, ती सोनू आहे, ती माझ्या पाठीवर. वी आर एटिंग काकडी. आम्ही ओटी वरण घेतलंय वरती वायासाठी. सप्तशृंगी माते की जय. आतापर्यंत 50 पायऱ्या सुद्धा चढला आणि आम्हाला इतका दम लागला. लहानपणी आमच्यात कुठून एनर्जी ती काय माहिती, आम्ही इतकं फास्ट चालायचो, त्यात पळत चढायचं. आणि आता एवढं का दम लागतंय.
अजी आम्ही म्हातारा झालोय. मला असं वाटतं आपणच म्हातारा झालो. पायऱ्या तसाचे लईच विकनेस झाली आपल्यात. एकमेकाला असं जीवनमध्ये साथ द्यावा लागतो बघा मित्रांनो. एक जण चढायला आणि एक जण उतरायला हेल्प करतो. मग देणारं कोणीच नाही म्हणून आम्ही स्पेशल घेऊन चाललो. रेलिंग साथ देणार. आम्ही रेलिंगचा साथ घेऊन वरती चढतोय. आमच्या हृदयाचा आवाज आमच्या कानात येऊ राहिला. आम्हाला आता वाटत आम्ही खूप फिट आहे. आता वाटतं मी खूप हां असं वाटत होतं. तब्येतीकडे बघून आम्ही फिट आहे. पण गेलो आहे आम्ही. आमच्यापेक्षा काय म्हणते आमच्यापेक्षा मोठे माणसं चांगले चालते असं आम्ही चाललो. आमच्या थोडं 12 वाजले पाहिजे. तिथनं प्रवास स्टार्ट केलेला आणि आता एवढं सगळं चढून आलो. आणि आम्ही अशा प्रकारे आम्ही 462 पायऱ्या चढल्यानंतर बारीमध्ये उभे राहिले. थोडी गर्दी आहे. हायलाईट करायची आम्हाला 462 जागा भेटली. बसून घेतलं. बाकी सगळे उभे बिकॉज ऑफ तू थकलेली आहे. मी बुडी दिसेल तेवढंच आता आम्ही आता याच्यामध्ये लोकांचे असे भारी रिॲक्शन आले ते झूम करून दाखवते. लोक मागं पाहायला लागले होते. आवाज नाही आला तुझा. मागच्या 1 तासापासून तुम्हाला आमच्या फेसवर पाहायला असेल. याला लावा ना वरती खूप मज गर्दी काय दाखवली आम्हाला. हा ना त्याला काका मागच्या तासापासून व्हिडिओ घेतात पण त्यांचा व्हिडिओ ऑन नाही. त्यांना कोण सांगेल सगळं फिरून फिरून ते सगळं बॅक पुढं सगळं घेतात पण ते व्हिडिओ चालू करते नाही. चालू केलं मग बंद करून टाकला. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. देवीचं दर्शन करून ही देवी. अक्षरशः 2 तास लागले आम्हाला दर्शनाला. साथ सोडून दिली होती ना. अजून आम्हाला खूप उतरायचं आहे. श्रेया बघितलं ना आई म्हटलं बघणारी. पंछी बनू आम्ही दरवर्षीप्रमाणे प्रसाद आणि कुंकू सुद्धा घेतलंय कारण ते घेऊन पहिल्यांदाच वणीला आलो. त्यामुळे आम्ही आमच्या गाडीसाठी हार आणि प्रसाद सुद्धा घेतला. आम्ही इथं जाऊन आलोय. बिलीव नाही होते आम्हाला. काय सांगताय की जाऊन आलोय कारण ते थरथर कापडताय आता. कारण खरंच आमचं वय झालं. बस हवा निकल गई. ते दर्शन वगैरे तर खूप मस्त झाले. आणि आता आम्ही जेवण करायला होते. सकाळपासून आम्ही नाश्ता सुद्धा केला नाही आणि आता 3 वाजले. दर्शनालाच खूप टाईम लावला कारण खूप गर्दी होती. आणि इथं एकदम असं सावलीचं वातावरण झाले कारण ह्या डोंगराच्या त्या बाजूने थांबा ना जरा. त्या डोंगराच्या त्या बाजूने ऊन इकडून पूर्ण सावली आली. त्यामुळे खूप भारी वातावरण आहे. आता मी जेवण करणार. आता मी जेवण करायला नॅचरल वातावरणामध्ये.